जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक नवीन ट्रेंड चालू आहे, 3D मॉडेल फोटो एडिटिंग. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या 3D मॉडेल फोटो एडिटिंगचा वापर करून तुमचे जे काही नंदी आहेत त्यांचा फोटो घेऊन तुम्ही त्यांचं 3D मॉडेल फोटो बनवू शकता. तर मित्रांनो, हा 3D मॉडेल फोटो कसं बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या प्ले स्टोअर ॲपमध्ये जायचं आहे. मित्रांनो, प्ले स्टोअर ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये जेमिनाय सर्च करायचं आहे. मित्रांनो, सर्च बारमध्ये जेमिनाय सर्च केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 2 नंबरला जो ॲप पाहायला मिळत आहे जेमिनायचा, तर मित्रांनो, हा गुगल जेमिनायचा ॲप तुम्हाला आता इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आत्ता आपण जो गुगल जेमिनायचा ॲप डाउनलोड केलेला आहे, तर मित्रांनो, त्या ॲपमध्ये तुम्हाला आता जायचं आहे. तर मित्रांनो, गुगल जेमिनाय ॲप तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, खालती तुम्हाला एक बनाना इमेज पाहायला मिळत आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला प्लसचा ऑप्शन पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला 3D मॉडेल फोटो बनवायचा आहे, त्यामुळे आपल्याला आता प्लस या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालती असा इंटरफेस ओपन झालेला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला कॅमेरा, गॅलरी असे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला गॅलरीमधून एक फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर मित्रांनो, आत्ता आपण बकासूर आणि मोहिल शेठ यांचा फोटो इथून सिलेक्ट करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, फोटो सिलेक्ट झाल्यानंतर खालती तुम्हाला ॲडचा ऑप्शन पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता जो आपण फोटो सिलेक्ट केलेला होता तो आता आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, या फोटोच्या खालती तुम्हाला डिस्क्राईब युअर इमेज असं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, इथे मी जे तुम्हाला आता प्रोम्प्ट देणार आहे, तर मित्रांनो, हा प्रोम्प्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा प्रोम्प्ट तुम्ही कॉपी पेस्ट करून घ्या आणि मित्रांनो, कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन आता पेस्ट करायचा आहे. तर मित्रांनो, पेस्ट केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला जो ऑप्शन पाहायला मिळत आहे ॲरोचा, त्यावरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन झालेलं पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आत्ता जो आपण फोटो सिलेक्ट केलेला होता तो आता आपल्याला वरती पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आत्ता जो आपण फोटो सिलेक्ट केलेला होता तो आता 3D मॉडेलमध्ये कन्वर्ट होत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जो काही तुमचा फोटो आहे तो काही सेकंदातच 3D मॉडेलमध्ये कन्वर्ट झालेलं पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, हा जो फोटो आहे तो आता डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला आता आपला 3D मॉडेलचा फोटो पाहायला मिळत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3D मॉडेलच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन पाहायला मिळणार आहेत. एक म्हणजे शेअरचा आणि दुसरा म्हणजे डाउनलोडचा. जर मित्रांनो तुम्हाला फोटो शेअर करायचा असेल तर शेअरवरती क्लिक करा आणि जर फोटो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथून फोटो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचे जे काही नंदींचे फोटो आहेत ते तुम्ही 3D मॉडेलमध्ये बनवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यासाठी येणार आहोत.